बोलो 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 भारत माता की जय, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या पैठण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा, अनेक नेत्यांच्या या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, आमचे सहकारी, आमचे नेते, माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझ्या विधिमंडळातील सहकारी अनुराधाताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास शिरसाटजी, सर्व आता नाव घेणार नाही, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, सर्व पदाधिकारी आणि आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय असे श्री दत्ताभाऊ गोल्डेजी, तसेच शुभम पिवळजी व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी सर्वांचं आज भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामधल्या मंत्रिमंडळामधला एक सहकारी माननीय देवेंद्रजींच्या वतीने, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या वतीने तुमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो। दत्ताभाऊ, आम्ही तुमच्या मागे बरेच दिवसापासून ते काय तलावात लय तुमच्या पैठणला पाणी, तुमचं मासे आमच्या हाताला लागतच नाही, शेवटी 10 दिवसाच्या हातात लागत नव्हता ना हाताला, लय कोशिश केली आम्ही नारळ टाकून परेशान होतो। ठीक आहे, पण आज तुम्ही भारतीय जनता पार्टीला प्रवेश करताय। कराड साहेबांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा आज जगातली सर्वात मोठी पार्टी आणि अनेक लोक आज या पार्टीमध्ये येण्याकरता इच्छुक असतात, त्याची आम्ही स्वागतही करतो। पण एक मोठी जबाबदारी आज आपल्यावर आहे। मी जास्त भाषण करणार नाही, कारण की आमच्या खाली इंटरव्ह्यू पण चालू आहेत आणि एक युतीची बैठक पण आहे, मला तिकडे जायचंय, त्यांचा सारखा फोन वाजतोय। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासन देतो की आपण एका चांगल्या विचाराच्या पार्टीमध्ये आज आपण सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आपण बघत असाल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्षापासून मागच्या 10-11 वर्षामध्ये या देशाची प्रगती वेगळ्या स्थानावर गेलेली आहे। आणि आज आपण बघत आहात की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 29 पैकी 25 महापालिकेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि त्याचं कारणच हे की मागच्या 10-11 वर्षात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज एक प्रगतिशील राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र ओळखलं जाते आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा पण विकास झाला पाहिजे, या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचा पण विकास झाला पाहिजे आणि तुम्ही सगळी मंडळी आज आम्हाला जोडले गेलेत। नक्कीच पैठण हा थोडासा आमच्यासाठी म्हणजे जरी दादा तिकडे अनेक वर्ष नेतृत्व करत असते तरी खालच्या लेवलला थोडंसं नेतृत्व आमच्या तिकडे आम्ही, नाहीतर आमच्या सुरेश लोके ही तुम्ही अगोदर आले असते तर आपण ही नगरपालिका बी आपण दोघं मिळून जिंकलो काय पाहिलं नाही, देर आहे दुरुस्त आहे पण आग आहे। तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या राजकीय भविष्य एक चांगलं उज्ज्वल हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जास्त न घेता माझं भाषण संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।